नमस्कार मित्रांनो, आज आपण सेगमेंट वाईज कशा प्रकारे रिटर्न बनतात हे आज बघणार आहोत. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या तीन सेगमेंट मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये किती रिटर्न मिळू शकतात हे आज आपण याविषयी आज चर्चा करणार आहोत. लार्ज कॅप फंड मध्ये जे टॉप 100 फंड्स असतात त्या फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करत असतात. या लार्ज कॅप फंड मध्ये मिनिमम एक 10 ते 14% रिटर्न जनरेट होतात, कारण ह्या लार्ज कॅप कंपनीज असतात. त्यामुळे मिड कॅप फंड मध्ये टॉप 10 टू टॉप 200 कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. या मिड कॅप सेगमेंट मध्ये एक रिटर्न जर आपण बघायला गेलो तर एक 15 ते 20% चे रिटर्न हे रिटर्न्स आपल्याला जनरेट होताना दिसतात. आणि लास्टचा आहे स्मॉल कॅप फंड मध्ये एक हाय रिस्क हाय रिटर्न प्रमाणे आपल्याला रिटर्न बघायला मिळतात. त्यामध्ये जर बघितले तर एक टॉप 250 कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट ही केली जाते स्मॉल कॅप फंड. आता यामधली रिटर्न बघूया आपण. एक 20 to 25% चे रिटर्न हे आपल्याला स्मॉल कॅप सेगमेंट मध्ये बघायला मिळतात. पण हे रिटर्न्स आहेत हे काही 1-2 वर्षात आपल्याला जनरेट होताना दिसणार नाही. म्युच्युअल फंड ऍक्च्युअली बघायला गेलं तर मिनिमम 7 वर्ष तरी तुम्हाला ही म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. लॉंग टर्म मध्येच तुम्हाला बऱ्यापैकी या सेगमेंट मध्ये वेल्थ क्रिएशन होताना दिसते. आता रिसेंटलीच आपण बघितलं का मार्केट जे होतं 6-7 महिने खाली होतं. जर कोणी एक एवढे रिटर्न मिळतात म्हणून शॉर्ट टर्म मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज त्याचे रिटर्न कॉस्ट टू कॉस्ट किंवा निगेटिव्ह असते. म्हणून मिनिमम इन्व्हेस्टमेंट करताना म्युच्युअल फंड मध्ये मिनिमम 7 वर्ष तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. धन्यवाद.